मोठी बातमी समोर येते। सरकारी योजनांचं मूल्यमापन करण्यात येणार आहे आणि त्यासाठी राज्य सरकारनं अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन केली आहे। ही समिती सरकारी योजनांच्या सुसूत्रीकरणासाठी उपाय सुचवणार आहे। याचाच अर्थ सरकारच्या योजनांबाबत आर्थिक ओढाताण सुरू असल्याचंही आता बोललं जात आहे। एकंदरीतच मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। सरकारी योजनांचं मूल्यमापन करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाणार आहे। भारत मोहोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। भारत, आपण पाहतोय एक समिती स्थापन केली जाणार आहे, नेमकं या समितीबद्दल काय चर्चा आहेत आणि कुणाकुणाची यात वर्णी लागू शकते? नक्कीच वैष्णवी, जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने ही योजना राज्य सरकारने समिती स्थापन केली, अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली ही 6 सदस्यीय समिती असणार आहे आणि यामध्ये मैत्र जी संघटना आहे, या मित्र संघटनेचे अध्यक्ष असतील, त्यानंतर त्याचे सदस्य असतील, सचिव असतील, त्याबरोबरच राज्य सरकारचे अपर वित्त विभागाचे जे सचिव आहेत ते सुद्धा यामध्ये असणार आहेत आणि यामध्ये ही पूर्ण योजना जी आहे या समितीकडून, उच्चस्तरीय समितीकडून या सगळ्या योजनांची एक आढावा घेण्यात येणार आहे। त्या संदर्भात जास्तीत जास्त सरकारचा निधी कसा वाढवायचा त्या संदर्भात सुद्धा एक निर्णय घेण्यात येणार आहे आणि यामुळे एक महत्त्वाचा परिणाम जो काय होणार आहे तो म्हणजे जी लाडकी बहीण योजना असेल, त्यानंतर शेतकऱ्यांसाठीच्या इतर योजना असतील, या योजनांचा फेरआढावा घेतल्यामुळे या योजना ज्या पद्धतीने आता सुरू आहेत यामध्ये काही प्रमाणात कटौती सुद्धा होऊ शकते। ज्या ठिकाणी 2 योजनांचा लाभ एकच व्यक्ती घेतोय अशा ठिकाणी सुद्धा त्यामध्ये कपात होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच या उच्चस्तरीय समितीकडून आढावा घेतल्यानंतर राज्य सरकारच्या उत्पादनाचे स्रोत वाढवण्यासाठी सुद्धा एक शिफारस करण्यात येणार आहे आणि त्यानुसार आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर ज्या बजेटनंतर पूर्ण ज्या योजना आहेत त्यांची एक सुसूत्रीकरण करण्यात येणार असल्याचं सुद्धा आपल्याला समजतं। अच्छा, नक्कीच धन्यवाद भारत। अगदी सविस्तरपणे आपण या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली की नेमकं यामध्ये कोण कोण असणार आहे आणि याचं उद्दिष्ट काय। तर या समिती स्थापनेचं उद्दिष्ट आहे ती म्हणजे सरकारी योजनांच्या सुसूत्रीकरणासाठी उपाय सुचवणं।